हॅलो फ्रेंड्स, आपले स्वागत आहे प्रिया रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पास्ता। त्यासाठी लागणार आहे आपल्याला पास्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, धणे पावडर, मॅगी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। त्या व्यतिरिक्त आणि आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून तेल आणि 1 वाटी पाणी। आता आपण कृतीला सुरुवात करूया। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालून घेतल्यानंतर जर असं आपल्याला वाटलं 2 ते 3 सेकंद पाणी गरम व्हायला लागलं आहे, तर त्यात आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल। त्याचे कारण असे आहे की पास्ता जेव्हा आपण उकळून घेतो आणि जेव्हा आपण नंतर करणार असतो, तर पास्ता उकळून घेतल्यानंतर पाणी काढल्यानंतर तो एकमेकाला चिटकू नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तर बघा, आता तेल घालून घेतल्यानंतर थोडेसे उबाळे असे होऊन आल्यासारखे वाटायला लागले, म्हणजे पाणी गरम झाल्यासारखं वाटायला लागलं की त्यात पास्ता घालायचा आहे आणि 10 मिनटं मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं आहे। शिजून घेतल्यानंतर त्यातलं पाणी आपण वेगळं करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर त्यात व्यतिरिक्त आपल्याला परत दुसरीकडे ठेवायची एक कढई, त्यात घालायचं आहे आपल्याला तेल। तेल घातल्यानंतर तेल असं तापल्यासारखं वाटल्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला कांदा। कांदा घालून घेतल्यानंतर एकदम असा लालसर चॉकलेटी असं आपल्याला गरम नाही करायचं, तर थोडासा पिंकिश कलरमध्ये गरम करायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे, नाहीतर तो आपल्याला कडवट लागू शकतो। तर बघा, आता पिंक कलर झाल्यानंतर कांद्याला आपण घेतलेला आहे त्यात टॅमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित असा नरम झाल्यानंतर, व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात आपण जे मसाले घेतले होते, धणे पावडर, लाल तिखट, मॅगी मसाला आणि मीठ घालून ते व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे। व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात आपण जो वेगळा केलेला पास्ता आहे पाणी काढून घेतलेला, तो त्यात घेऊन हलवून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं मंद आचेवर ठेवायचं आहे। ते झाल्यानंतर वरनं असं कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मी कोथिंबीर घालून एक 5 मिनटं त्याला व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे। हलवून घेतल्यानंतर बघा, आपला पास्ता असा मस्तपैकी तयार आहे। तर घरच्या घरी लहान मुलांना आवडेल असा कमी तिखटाचा पास्ता मुलांना खूप आवडीनं खातील। तर बघा, कसा वाटला तुम्हाला पास्ता? जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।